नमस्कार. मी सौ ईश्वरी गौरव सावंत, योग शिक्षिका म्हणून गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत आहे. आज क्षितिज फाउंडेशन या संस्थेने ब्लीड द सायलन्स या त्यांच्या टॉक सिरीजमध्ये बोलण्यासाठी मला आमंत्रित केले. त्याबद्दल सर्वप्रथम सौ स्नेहल चौधरी कदम यांचे आणि संपूर्ण क्षितिज फाउंडेशन परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षांपासून क्षितिज फाउंडेशन ही संस्था महिलांच्या आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करते आणि मग त्याच अनुषंगाने महत्त्वाचे आणि उपयुक्त असे विषय या टॉक सिरीजच्या माध्यमातून महिला वर्गापर्यंत पोहोचवले जातात. आज असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःला एक प्रश्न विचारणार आहोत. 8 दिवसापूर्वी 21 जूनला आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने जागतिक योग दिवस साजरा केला. या निमित्ताने पुन्हा एकदा योग अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलं. मग आपल्यापैकी अनेकांनी हा अभ्यास पुढे सुरू ठेवलेला असणारच. पण तरी आज 8 दिवसांनंतर एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. या 8 दिवसामध्ये मी हा योग अभ्यास किती प्रामाणिकपणे आणि किती सातत्याने केला? आता जे काही आपलं उत्तर असेल ते इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. पण एक गोष्ट मात्र मी इथे आवर्जून सांगणार आहे. जे काही आपलं उत्तर असेल ना, याच उत्तरामध्ये आपल्या स्व आरोग्याचे, याच उत्तरामध्ये आपल्या जीवनशैलीचे आणि याच उत्तरामध्ये आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याचे रहस्य लपलेले आहे. आता इथे मी भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याचे रहस्य असं म्हटल्याबरोबर उपस्थित पालक मंडळी अतिशय सतर्क होऊन आता पुढचा विषय ऐकतील आणि ते स्वाभाविक आहे. कारण पालक म्हणून प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या पाल्याचं भविष्य हे उज्ज्वल असावं आणि मग आता काळानुरूप जे जे काही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचं आहे ते पालक म्हणून आपण त्यांना देऊ पाहतोय. पण आज एक विचार आपण करणार आहोत की जे आपण देतोय काळानुरूप हे तेवढं देणं पुरेसं आहे का त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, की या जोडीला अजून काही अधिक गोष्टी आपण देणं गरजेचं आहे? आणि जर त्या अधिक गोष्टी असतील तर त्या कोणत्या आणि त्या कशा प्रकारे आपण द्याव्या याचा आपण आज विचार करणार आहे. आता आजचा विषय आहे की जे काही आपण पाल्यांना देतोय त्या जोडीला आपण त्यांना योग संस्कार देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या भावी पिढीला आपल्याला काही वारसा द्यायचाच असेल तर तो योग संस्कारांचा देणं ही आता काळाची गरज आहे. असा आजचा आपला विषय. योग संस्कार पुढील पिढीसाठी अमूल्य वारसा. या विषयातला एक एक शब्द अतिशय अर्थपूर्ण आहे. योग म्हणजे काय बरं? तर शरीर, मन, बुद्धी आणि आचरण यांचा समतोल राखणारी जीवनशैली. त्यानंतर संस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संस्कार म्हणजे काय? तर व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये, विचार आणि सवयी. आता पुढे योग संस्कार हे बरं काय? तर आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की कदाचित योग संस्कार द्यायचे म्हणजे मुलांना योगासनं शिकवली पाहिजेत, प्राणायाम सांगितला पाहिजे की जेणेकरून त्यांचं शरीर हे निरोगी राहील. आपण जो विचार करताय तो काही अंशी नक्की बरोबर आहे. पण योग संस्कारांमध्ये फक्त हे शारीरिक संस्कार यांचा समावेश नाही. यामध्ये शारीरिक संस्कारांबरोबरीने वैचारिक संस्कार, नैतिक संस्कार, भावनिक संस्कार या जोडीला येतात आध्यात्मिक संस्कार. या सगळ्यांना एकत्रित केलं जातं तेव्हा ते योग संस्कार होत आहेत. मग भावी पिढीला हे संस्कार देणं गरजेचं आहे. आणि अगदी एका वाक्यात सांगायचं तर योग संस्कार म्हणजे वेगवेगळ्या योगासनांची परंपरा नव्हे, किंवा योग संस्कार म्हणजे वेगवेगळी प्राणायामाचे प्रकार नव्हेत. तर योग संस्कार म्हणजे निरोगी शरीर, या जोडीला स्वस्थ आणि शांत मन, याबरोबरीने सजग विचार, विचारांच्या जोडीने
सुसंस्कृत आचार आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती म्हणजे योग संस्कार. आणि आता पुढील पिढीला हे देणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण तो अमूल्य वारसा आहे. अमूल्य वारसा म्हणजे काय? अशी संपत्ती जिचे मोल पैशात होणार नाही आणि तरीसुद्धा ही संपत्ती आपल्या पुढील पिढीला सधन ठेवेल आणि समृद्ध ठेवेल. म्हणून हा वारसा आपण पुढील पिढीला देणं आवश्यक आहे. असं मी जरी या विषयाच्या माध्यमातून आपल्याला सांगू पाहतीये किंवा सध्या आपल्या आजूबाजूला सुद्धा हे ऐकिवात येत असलं तरी प्रत्येकाला हे पटेल असं नाही आहे. पण एखाद्या आपल्या कल्याणाची गोष्ट जर आपल्यापर्यंत पोचतेच आहे तर तिचं अनुकरण करण्यापूर्वी एक तात्पर्यावर यावं आणि त्यासाठी थोडा या विषयाचा चौफेर अभ्यास करायला हरकत नाही. आणि त्याच अनुषंगाने आपण अगदी थोडक्यात बघूया की पूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी कोणत्या आणि कशा वातावरणामध्ये वाढली. पूर्वीच्या पिढीचा विचार करायचा म्हटलं तर पूर्वीचं जीवन हे अतिशय सहज, साधे, सोपे पण शिस्तबद्ध आणि निसर्गाशी जोडलेले होते. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने वडीलधाऱ्यांचा सहवास मुलांना होता. यातनंच आपोआप मोठ्यांप्रती आदर, त्याचबरोबर नातेसंबंध जपणे ही मूल्ये मुलांमध्ये रुजत गेली. या जोडीला मैदानी खेळ मुलांकडनं खेळले जात होते. त्यामुळे शरीराला योग्य तो व्यायाम मिळत होता. म्हणजे शारीरिक विकास हा त्यांचा उत्तम प्रकारे होत होता. याबरोबरच भावनिक विकाससुद्धा त्यांचा उत्तम प्रकारे होत होता, कारण तशा वातावरणात ही मुलं वाढली. एकंदरीत काय तर संयम, विवेक, शिस्त याचा वारसाच आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडनं या पिढीला दिला गेला. या उलट आत्ताचा काळ, आपण सगळे हे जाणतात की आत्ताचा काळ हा अतिशय वेगवान आहे, स्पर्धात्मक युग आहे आणि तंत्रज्ञान प्रधान असं वातावरण आहे. नाही म्हटलं तरी आपल्या सगळ्यांची सध्या हीच अपेक्षा आहे की भौतिक समृद्धी असावी आणि या जोडीला आपल्याला तांत्रिक ज्ञान भरपूर असावं. मग अशा अपेक्षा असताना अशा वातावरणामध्ये आपली पाल्य आता लहानाची मोठी होत आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर तंत्रज्ञान प्रधान असं हे वातावरण मुलांना मिळतं आहे. यामुळे अनेक कामं सोपी झाली सुद्धा. उदाहरणार्थ मोबाईल असू देत किंवा TV असू दे, या माध्यमातून मुलांना अधिकाधिक ज्ञान मिळतंच. पण त्या जोडीला या माध्यमांचा जास्त वेळासाठी वापर केल्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल ही कुठेतरी कमी होतीये आणि म्हणून खूप कमी वयात मुलांना शारीरिक आणि मानसिक व्याधी जडलेले आपण बघतोय. अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्पर्धात्मक युग. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच मुलांमध्ये ताण, त्या जोडीला मानसिक अस्थिरता आपल्याला बघायला मिळते. मग अशा वेळी ही मुलं खूप लहान वयातच अधिक ताण घेतात आणि मग मानसिक व्याधी त्यांना जडलेले आपण बघतोय. अजून उदाहरण द्यायचं म्हटलंच तर जी एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी होती ती आता जवळजवळ लयाला गेलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती उदयास आलेली आहे. मोजकी 2 ते 3 लोक एका कुटुंबामध्ये, ते सुद्धा आपापल्या कामाच्या व्यापामध्ये व्यस्त. असं असताना आपापसातील संवाद हा कमी होत चालला आहे आणि यात भावनिक अंतर हे वाढत चाललं आहे. आणि एक तर गोष्ट मात्र नक्की आहे की डिजिटल मीडियाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि याचा परिणाम असा की ही पिढी एका भ्रामक अशा जगतामध्ये जगताना आपल्याला दिसतीये. आता हे अशाच पद्धतीने चालू राहिलं तर काय, कदाचित ही भावी पिढी भौतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असेल पण मानसिक स्थिरता त्यांना मिळेल का हा खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित ही भावी पिढी तांत्रिकदृष्ट्या भरपूर ज्ञान मिळवेल, तंत्रज्ञान प्रधान असेल, ज्ञान त्याचबरोबर माहिती या पिढीकडे भरपूर असेल, पण या ज्ञानाचा, या माहितीचा वापर कसा करावा यासाठी आवश्यक असलेली विवेकबुद्धी असेल का हा खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित ही पुढील पिढी भौतिक समृद्धीने संपन्न असेल पण एवढी समृद्धी असून सुद्धा त्यातनं त्यांना समाधान शोधता येईल का हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या तंत्रज्ञान प्रधान युगात वाढलेली ही मुलं भविष्यात कदाचित खूप प्रगती साधतील
पण एवढी प्रगती साधूनही त्यातनं त्यांना मनःशांती शोधता येईल का, हा खूप मोठा प्रश्न आहे. मग ही सगळी प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहेत. असं असताना एक पालक या नात्याने, भारताचा सुजाण नागरिक या नात्याने ही आपलं एक कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे की आपण मुलांना योग संस्कारांचा वारसा देणं गरजेचं आहे. आणि ती आता काळाची नितांत गरज आहे. मग योग संस्कारांचा वारसा द्यायचा कसा द्यायचा, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल थोडं जाणून घेऊया. आता जे संस्कार आहेत हे शब्दांच्या माध्यमातून दिले जाणार नाहीतच. त्यासाठी आपल्याला ते स्वतः आचरणात आणले पाहिजेत. ते स्वतः आत्मसात करावेत आणि आपली कृती बघून आपोआपच मुलांमध्ये ही मूल्ये रुजणार आहेत. मग कुटुंबापासून सुरुवात करायची म्हटली तर कुटुंबाचा संस्कार स्तंभ म्हणजे त्या कुटुंबातील आई. आणि मुलांसाठी आई हा त्यांचा पहिला गुरु. असं असताना सर्वप्रथम त्या कुटुंबातील आईने पहिलं पाऊल उचलावं. तिने स्वतः योग साधक बनावं आणि योग साधना सुरू करावी. म्हणजे काय करायचं तर अष्टांग योगाची साधना म्हणून 20 ते 30 मिनिटं जी सहज सोपी आपल्याला योगासनं जमतायत ती करावी. सूर्यनमस्कार करावे, प्राणायाम करावा. पण इथे होतात शरीर संस्कार. या जोडीला अजून काय तर योग अभ्यासामध्ये या जोडीला यम आहेत, नियम आहेत, तप आहे, शौच आहे, स्वाध्याय आहे, असे अनेक मूल्य या जोडीला आहेत. त्यांचं तिने स्वतः आचरण करावं. आपोआपच मुलांमध्ये ही मूल्य रुजणार आहेत. अजून जो काही आहार ही आई घेतीये त्याबद्दल तिने सजग असावं. हा आहार सात्विक आणि पौष्टिक आहे का, आणि तो घेण्याकडे तिने प्राधान्य द्यावं. अशा पद्धतीने जर आईने अनुकरण करायला सुरुवात केली, योग अभ्यासाचा अवलंब तिने सुरू केला तर वैयक्तिकदृष्ट्या तर तिची प्रगती आहेच. यातनं ती दिवसभरातील कामं अतिशय उत्साहाने करेन, शांत असा तिचा स्वभाव बनेन, आत्मविश्वासाने ती तिला आलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडेल. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुलांचं संगोपन हे उत्तम पद्धतीने होईल. आणि एकदा आईने योग अभ्यासाला सुरुवात केली की खात्री ठेवा संपूर्ण कुटुंब हे समृद्ध होणार आहे. तसंच आईच्या जोडीने वडिलांची सुद्धा काही जबाबदारी आहे. जसे आई हा कुटुंबाचा संस्कार स्तंभ आहे तसे वडील सुद्धा कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. अशा वेळी त्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे उचलावं. स्वतः त्यांनी योग साधना सुरू करावी आणि मुलांना प्रत्यक्ष कृतीतून हे दाखवून द्यावं की बघा, दिवसभरातील माझी इतकी व्यस्त दिनचर्या असून सुद्धा माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी मी योग अभ्यास करतोय. एकदा हे स्वकृतीतनं वडिलांनी मुलांना दाखवलं की आपोआपच मुलं सुद्धा त्याबद्दल कुतूहलाने आणि उत्साहाने जाणतील आणि आपोआप हे संस्कार मुलांमध्ये सुद्धा रुजतील. कधी सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत त्यांनी सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचा अभ्यास सुद्धा करायला हवा. या जोडीला स्वाध्यायाचं महत्त्व स्वतःच्या आचरणातनं मुलांना समजून सांगायला हवं. अहिंसा, सत्य ही योग अभ्यासातील मूल्य त्या वडिलांनी आत्मसात करायला हवीत आणि ते आत्मसात करून त्या दृष्टीने त्यांनी आचरण करायला हवं. अशा पद्धतीने वडीलसुद्धा या योग संस्कारांचा वारसा देण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. जर घरात आजी आजोबा असतील तर त्यांनी सुद्धा याला हातभार लावावा. जरी आपलं 60-70 वय असेल तरी सुद्धा छोटी मोठी सहज सोपी व्यायाम प्रकार किंवा सूक्ष्म हालचाली आपण करायला हव्या. आपली दिनचर्या ही आपण शिस्तबद्ध पद्धतीने एक आखली पाहिजे. प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकताय. तसंच संध्याकाळच्या वेळी नातवंडांना सोबत घेऊन ओंकाराचं उच्चारण आपण करू शकताय. अजून एक गोष्ट इथे मी आवर्जून सांगू इच्छिते की योग अभ्यासातले आणखी काही महत्त्वाची मूल्य जी म्हणजे अपरिग्रह आणि संतोष. आजी आजोबांशिवाय ही मूल्ये मला तरी असं वाटतं की इतर कोणीही उत्तम प्रकारे आणि प्रभावीपणे मुलांना सांगू शकणार नाही. कारण स्वतः आजी आजोबा या अपरिग्रह आणि संतोष या मूल्यांवर जगत असतात. अपरिग्रह म्हणजे काय बरं तर गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा साठा न करणे. मोजक्याच गोष्टी, गरजेच्या गोष्टी असून सुद्धा उत्तम पद्धतीने जीवन जगू शकता येतंय
हे मुलांना ते त्यांच्या आचरणातनं नक्कीच दाखवू शकतात. या जोडीला संतोष म्हणजे तक्रार न करता जे आहे त्यात आनंदी आणि समाधानी कसं राहणं हे सुद्धा आजी आजोबा मुलांना छान पद्धतीने सांगू शकतात. त्याबरोबर कृतज्ञता असू दे, संयम असू दे, विवेक असू दे, ही मूल्ये नक्कीच आजी आजोबांकडनं मुले आत्मसात करू शकतात. तर अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंबाने यामध्ये सहभाग घ्यावा आणि स्वतःपासून सुरुवात करावी. मग अजून याला काहीतरी जोड म्हणून आपण काय करू शकतो, तर काही छोट्या छोट्या सवयी, सकारात्मक सवयी आपण लावून घ्यायला हव्यात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छोट्या छोट्या सवयीसुद्धा भविष्यामध्ये मोठं परिवर्तन करण्याची क्षमता बाळगतात. मग छोटी सवय कोणती, तर सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित यावं, छान पद्धतीने भर्गो उपासना करावी, त्याचबरोबरीने थोडे योग अभ्यास प्राणायाम करावा. आपोआपच यातनं शरीर संस्कार मुलांना दिले जातील. अष्टांग योग तर साधला जाईलच, यातनं मुलांमध्ये निरोगी शरीर आणि त्याचबरोबर शांत मन या गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होईल. अजून काय करू शकतोय, तर आपण संध्याकाळच्या वेळी एकत्र यावं आणि थोड्या वेळासाठी एखादी प्रार्थना असू दे किंवा स्तोत्र पठण किंवा मंत्र पठण असू दे, हे एकत्रितपणे करावं. यामुळे काय होणार, तर मंत्रयोग आणि ध्यान योग हा साधला जाईल. यातनं मुलांमध्ये एकाग्रता, आपल्या भावनांवर नियंत्रण आणि त्याच जोडीला सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा आणि भक्ती याचं बीजारोपण होणार आहे. अजून एक सवय आपण अंगीकारू शकतो, ती काय, तर संध्याकाळच्या वेळी 2 ते 5 मिनिटं आपण मुलांसोबत शांतपणे बसावं आणि त्या मुलांना शांतपणे बसून दिवसभरात त्यांनी ज्या काही घडामोडी केल्या त्याचं एकदा अवलोकन करायला सांगावं. यामुळे मुलं अंतर्मुख होतील, आत्मपरीक्षण करण्याची त्यांना सवय लागेल. आणि इथे एक गोष्ट मला आणखी आवर्जून सांगायची आहे की ही जी काही क्रिया आहे ती म्हणजे ध्यान योगाची पहिली पायरी आहे. आत्मपरीक्षण आणि अंतर्मुख होणं ही ध्यान योगाची पहिली पायरी आहे. हा योग इथे साधला जाईल. याचा परिणाम म्हणजे मुलांमध्ये संयम, त्याचबरोबर विवेक, त्याचबरोबर योग्य काय आणि अयोग्य काय याचं एक मार्गदर्शन आपल्या माध्यमातून मुलांना होणार आहे. अशा पद्धतीने आपण ही एक सवय अंगीकारू शकतात. अजून एक सवय, सुट्टीच्या दिवशी जर आपल्याला वेळ असेल किंवा तो काढावा, तेव्हा योग निद्रेचा अभ्यास आपण करू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी ओंकार उच्चारण मुलांसोबत आपण करू शकतोय. यामुळे मंत्रयोग, ध्यान योग आणि राजयोग साधला जाणार आहे. मुलांमध्ये आपल्याला शांतता दिसेल, मानसिक स्थिरता त्यांच्यामध्ये आलेली दिसेल. अजून एखादी सवय सांगायची म्हटलीच तर महिन्याच्या एखाद्या सुट्टीच्या दिवशी एखादा दिवस आपण एखादी सेवा द्यावी, एकत्रितपणे कुटुंबाने जाऊन एखाद्या ठिकाणी सेवा द्यावी. यातनं कर्मयोग साधला जाणार आहे. मुलांना जबाबदारीची जाणीव या माध्यमातून होणार आहे आणि निस्वार्थ होऊन आपण कशी सेवा देऊ शकतोय, कसे कार्य करू शकतोय याचे संस्कार मुलांवर जडणार आहेत. स्वतःच्या जबाबदारीची जाणीव यातनं मुलांना होते, समाजाप्रती आपुलकी, सजगता मुलांना याप्रती होते आणि या माध्यमातून मुलांना आपल्या जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी काय काय मी केलं पाहिजे याची जाणीव होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या सवयी अंगीकारू शकणार आहे. आणि अशा संस्कारांमध्ये वाढलेली जी मुलं असतील, ज्यांना योग संस्कारांचा वारसा मिळेल, अशी मुलं सामाजिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम बनतातच, पण या जोडीलाच ही मुलं सजग, सुसंस्कृत आणि समतोल व्यक्तिमत्व बनतात. मग असा हा योग संस्कारांचा वारसा, जो आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा अतिशय अमूल्य ठेवा आहे. मग कितीही काळ बदलला तरी या बदलत्या काळाच्या ओघात सुद्धा हा अमूल्य ठेवा आपल्या मुलांना सजग, सुसंस्कृत, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करत राहील. चला तर मग पालक या नात्याने किंवा या जबाबदारीने म्हणूया,
आपण सगळ्यांनी सर्वप्रथम या योग संस्कारांना आत्मसात करूया, आपल्या जीवनशैलीचा यांना भाग बनवूयात, तो आनंदाने जगूयात आणि हा अमूल्य योग संस्कारांचा वारसा आपल्या पुढील पिढीला देऊयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.